गोव्याच्या मद्याची महाराष्ट्रात जादा दराने विक्री. कोल्हापुरात उत्पादन शुल्कची धडक कारवाई. 16,95,000चा मुद्देमाल जप्त. महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणात अवैध मद्य विक्री करणाऱ्या रॅकेटचा राज्य उत्पादन शुल्क विभागाने पर्दाफाश केला आहे. कोल्हापूर जिल्हा अधीक्षकांच्या अधिपत्याखालील भरारी पथकाने केलेल्या या धडक कारवाईत गोवा राज्यातील विदेशी मद्य महाराष्ट्रात जादा दराने विक्रीसाठी आणणाऱ्या टोळीचा भांडाफोड झाला आहे. या प्रकरणी 3 संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून एकूण 16,95,550 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात अधिकृत विक्रीस असलेल्या मद्याच्या रिकाम्या बाटल्यांमध्ये गोव्यातील स्वस्थ विदेशी मद्य भरून त्यावर बनावट सील व लेबल लावून ते महाराष्ट्रात विक्रीसाठी पाठवले जात होते. या मद्याची विक्री अधिक दराने करून मोठा आर्थिक फायदा मिळवला जात असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार भरारी पथकाने सापळा रचून संशयित 4 चाकी वाहनाची तपासणी केली. तपासादरम्यान वाहनामध्ये खास तयार केलेले गुप्त कप्पे आढळून आले. त्यामधून मोठ्या प्रमाणात विदेशी मद्यसाठा जप्त करण्यात आला. या कारवाईत संबंधित वाहनासह मद्यसाठा, बनावट साहित्य व इतर साहित्य असा एकूण 16,95 लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असून या रॅकेटमागे आणखी कोण सहभागी आहेत का याचा शोध घेतला जात आहे. चॅनेलला सबस्क्राइब करा आणि